सन्मान. तर मित्रांनो, जयदादा या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्हाला आज या ठिकाणी निश्चित पाहू शकणार सन्माननीय मॅचेसमध्ये तुम्हाला घेऊन जातोय. तुम्हाला हा सदाशिव व्हिडिओ कसा वाटते सेवानिवृत्त बघा. शिक्षक हे व्हिडिओ जर यांच्याकडून आवडला रोख तर रक्कम आमची संघटना कशी आहे, संघटना आवडली तर संघटनेसाठी तुम्ही मात्र लाईक, शेअर, सबस्क्राईब, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. गेम चालू होण्या अगोदर रवींद्र पाटील आपल्याला विनंती असेल. रवींद्र पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतो. असणारे उमेश ठाकूर, चला तिकडे. उमेश ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. कोपरोली, पांडिवे आणि पांदिवमधील काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व. नरेश पाटील, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते. तर मंडळी, आता मॅचेस चालू आहेत आमच्या आधार चषकाच्या, सीएचे आधार चषक. हे बघा, आता जेवणासाठी लाईन लागलेली आहे. जेवणासाठी लाईन लागली आहे. बिर्याणी बघा, आणि इथे क्रिकेट चालू आहे या साईडला. हे आमचे बंधू गजानन बंधू. आणि आमचा आधार चषक सांगायचं म्हटलं तर आधार चषकाची माहिती ही आमचे गजानन बंधू पूर्ण सांगते. आज आपल्या आधार चषकाची काय माहिती आहे तर आधार चषकाची माहिती आमचे गजानन बंधू सांगते. सांगा आपल्या आधार चषकाची माहिती सांगते. अरे सांग ना, सांग. या ठिकाणी सन्माननीय विश्वस्त जैन पीए, तर जैन पीए विश्वस्त दिनेश पाटील खरं तर यांच्या समाजा बी चालला कोण शांत करायला लागेल त्याला. नारळ फोडायला लागलं काय टकलो मग काय टकलो नारळ फोडायचं काय. यांच्या समवेत खरं तर या मुख्य डाईस वरती बघा, आम्ही आता जेवणासाठी लाईन लागलेली आहे. सर्व सोय आमची. सर्व मंडळीला बिर्याणी चालू आहे, क्रिकेट चालू आहे. मस्त आहे जेवणातला. बिर्याणी वाटते हे बघा, राईटचा घेऊन आहे आमचे सर्व स्वयंसेवक. आम्ही तिकडे चालू बिर्याणी. तर असे संघटनेची सोय सगळी होते. हे बघा, उपस्थित असणारे जेवणाला लाईनीला लागणारे उपस्थित असणारी मंडळी. अशी मंडळी, अशी लाईन झाली, बरीचशी जेवून झाली लोक आणि जेवणासाठी आले. आणि आम्ही मित्रांनो जेवून झालोय मोकळं. तर आता हे आमच्या वर्षभराच्या मॅचेस एका दिवसासाठी असतात, सर्व मिळवण्यासाठी. हे बघा, क्रिकेट चालू आहे. क्रिकेटचं आपण थोडं बघूया. आणि कॅच सुटला, चांगला कॅच होता, कॅच सोडला. फटका पण चांगला मारला होता, बाउंड्री लगत होता. तर मित्रांनो, आमचे लोक जे सीएचे मंडळी आहे ते सीएचे मंडळी पूर्ण आलेली आहे. काही लोक जेवून गेले, काही लोक जेवायला देत असतात, काही लोक लाईनी बघून गेले. आणि चांगला फटका मारलाय बघा, बाउंड्रीसाठी आलेला आहे. तर मित्रांनो बघा, आता चांगला मारला. आणि आमची जी मंडळी आहे, काही कार्यकर्ते आमचे स्वयंसेवक आहेत ते जेवण खाऊन बाजूला पण गेले. काही घ्यायचे बाकी आहेत, काही खालेत. आणि जे आहेत ते 500च्या पुढे संघटना आमची. त्या संघटनेने वर्षातून एकदा मॅचेस करतो आणि एकदा मॅचेस करून त्याची जी आमची धनराशी होते ती धनराशी आम्ही एखादा कुठला ॲक्सिडेंट वगैरे किंवा मेडिकल खर्च कोणाचा असेल, एखाद्याला म्हणजे खर्च भागवत नसेल त्यासाठी हॉस्पिटलला उपलब्ध राहतो. आणि असंच नाही की याच्यासाठी दुसऱ्यांसाठी पण उपयोगी राहतो. ही संघटना फक्त एक दिवस मॅचेस यासाठी राहतो की दिलगिरी व्यक्त करणारे जे देणगीदार असतात ते कोण देणगी देतात त्या संघटनेसाठी. आणि तुम्ही बघू शकता आमचा मंडप कसा आहे, सीएचे संघटनेचा मंडप.
आणि हा सीएचे संघटनेचा मंडप म्हणजे जे मोठी जुई गाव आहे ते मोठी जुई हा समोरचा जो आहे मोठी जुई गाव, मोठी जुई गावच्या प्रत्येक हप्त्याला मॅचेस असतात, पण त्यांच्याकडून एक दिवसासाठी आम्ही मॅचेस भरण्यासाठी हा ग्राउंड मागतो. हा ग्राउंड मोठी जुईसाठी चांगला उपलब्ध आहे. बघा मॅचेस चांगल्या चांगल्या होतात. फुलटॉस बॉल टाकला आणि षटकारासाठी नेलं बाहेर. आणि हे बघा या संघटनेला जो ग्राउंड मिळवून दिला मोठी जुई ग्रामपंचायतने. आणि दुसरी गोष्ट बोलायचं झालं तर मोठे जुईसाठी खेळायला ग्राउंड हा चांगला आहे. आणि आमची मंडळी बघत आणि नावासेवा आधार शिक्षकाचा जो आमचा मंडप आहे ते मंडपाला बघा ग्लासेस वगैरे लावून एवढा मंडप ते मोठी जुईवाल्यांनी एकदम चांगल्या रूपाने बनवलेला आहे. त्यांच्या मॅचेस हप्ताभरालाच कंटिन्यू चालूच असतात. आणि बघा मंडप कसा आहे, तुम्हाला मंडप दाखवतो आणि आतमध्ये पण जाणार. तर बघा थोडासा बोलूया मॅचेस करे थोडं क्रिकेट वरूया. आणि क्रिकेट बघा चेंडू टाकतोय उलटच चेंडू बरोबर एकदम टप्प्यात अचूक टप्प्यात घेतला आणि बाउंड्रीसाठी टाकला. चेंडू बरोबर बाउंड्री लगत गेला. एका टप्प्याने बाउंड्री गेली असा चेंडू मारला. सुंदर पद्धतीत खेळून काढला खेळाडूंनी बाउंड्रीसाठी. आणि हे बघा लाईव्ह स्वरूपात जे व्हिडिओ शूटर जे लाईव्ह मध्ये आहेत ते बघा. या स्पर्धेला सर्व काही असतोय. सामाजिक कार्यावरती प्रेम असणारे अनेक जण या ठिकाणी उभी गेले आणि अशा पुढे मुख्य मंचावर सुनील भाऊ हे आमच्या केलवण्याचे सुनील भाऊ प्राप्त झालेली आहे. अमर दिगाटीची मंडळी जेवायला बसलेत. आता पाठीमागून जेवायला बसलेत. सगळ्यांना पहिलं धारकं पण केलं आणि आता जेवायला बसलेत ते. शिक्षण संस्थेवरती हव्या तर काय बोलायचं आहे का तुला आपल्या संघटनेबद्दल? ही आयोजन एक नंबर आहे. संघटना आपली कशासाठी आहे जरा सांगा ना, दोन शब्द. ही आपली संघटना हा ठीक आहे. तर मित्रांनो ही धनराशी जी मिळतो आम्हाला ती धनराशी आम्ही मित्रांनो एखादा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्या ॲक्सिडेंटसाठी उपयोगी केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचा आमचा सीएची संघटनेचा असा आधार म्हणजे सीएची संघटनेचा कोणाचा झाला ॲक्सिडेंट तर नाही, दुसरा कोणासाठी पण आम्ही आधारस्तंभ उभा आहे. कारण सीएची संघटना ही या पंचक्रोशीमध्ये गावगावामध्ये कोणाचा काय झाला तर तिथं उपयोगी येते ही सीएची संघटना. तर तत्पर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि सीमारेषेच्या जवळ चेंडू काय होतोय 45 होतोय चेंडू गेला. सीमारेषा एवढी मोठी संघटना सांभाळणं अवघड गोष्ट नाहीये. दुसरा चेंडू जोरदार प्रयत्न मात्र स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये या ठिकाणी झेल दिला आहे. आणि कुंजरून पाटीलचा या कार्यक्रमासाठी या सीएची बांधवांची पुन्हा विनंती करतो की एवढं मोठे व्यक्तिमत्व एक लाख मुलाची मदत आपल्या समाज करते, एक समाज कार्य करताय. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी खांद्यावर काहीतरी सोपवली गेलेली आहे. येस सुशांतजी खरंच खूप सुरेख, थँक्यू व्हेरी मच. पण सॉरी तुम्हाला म्हणजे आता मी ज्यांचा एक मोठा उल्लेख केला श्रीमानजी सुरेशजी पाटील यांनी खरं तर एक 8 टीमसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी टी शर्ट स्पेशल त्यांनी स्पॉन्सर केले आहेत. त्यांचाही विशेष आभार सेचे आधार चषक बांधवांच्या वतीने, थँक्यू व्हेरी मच. आणि त्याचप्रमाणे उरण तालुका भाजप चिटणीस श्रीमानजी विवेकानंद म्हात्रे साहेब यांच्याकडून जे आम्हास सेचे चषकासाठी 1001 रुपयाची धनराशी आमच्यापर्यंत पोहोचवली. विवेकानंदजी म्हात्रे साहेब थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. या सीएची संघटनेमध्ये खरंच आपल्याला दातृत्व आणि नेतृत्व या सगळ्या गोष्टींमार्फत गोलंदाज आतिश चेंडू जातो सीमारेषा पार. आणि हे चषक आहेत आमच्या सीएची संघटनेचे. समीरजी म्हात्रे या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून या व्यासपीठावर सीएचे चषक साठी खास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. आणि म्हणूनच या सीएचे चषक आधार बांधवांच्या वतीने कृपया सर आपल्याला विशेष आम्ही आभार करू इच्छितो.
सर आपण आला खरं तर खूप आम्हाला बरं वाटलं. हे CFC चषक म्हणजे आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये जे कामाला असतात त्यांचे सामने भरवलेले आहेत. त्याने एक दिवस म्हणून सर्वांचा मीटिंग हे आमच्या CFC या हेतूने येथे उभे राहण्याचे आहे. जहाज येत आहे इथे जे आपले मान्यवर व्यक्ती असतात त्या मान्यवर व्यक्तीसाठी हा स्टेज आहे आणि कॉमेंटेटरच्या बाजूला त्यांचा स्टेज आहे. इथं सर्व मान्यवर व्यक्ती बसतात. अतिशय महागडा ठरतो गोलंदाजीवर, कारण आपण पाहिलं 2 चेंडूंमध्ये 10 धावा पार केल्या. तिसरा चेंडू पुन्हा एकदा रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी रनआउटचा धोका पत्करायचा नव्हता आणि म्हणून अजिंक्यपणे यांनी नकार दिला आणि चेंडू डॉट जातो आहे. अगदी अजिंक्य पाटलाला माहिती आहे की आपण धावसंख्या आवाक्यामध्ये आणलेली आहे आणि आता मोठी विकेट बहाल करणं गरजेचे नाही आहे. इथे समालोचक कक्ष चालू आहे. तुझ्यावर विश्वास आहे त्या संघाचा, कारण तुझ्या जे मान्यवर व्यक्ती येतात त्या मान्यवर व्यक्तीसाठी इथे आहेत स्टेज केलेला. पाहू शकता ग्लासेस समोर लावून एकदम ग्लासेस समोर आतमध्ये समालोचक कक्ष बाजूला आहे आणि मान्यवर व्यक्ती जे आहेत त्या मान्यवर व्यक्तींसाठी अलग स्टेज आहे. तर मित्रांनो असं आमचं हे ते स्टेज आम्हाला चांगल्या पद्धतीने लावलेले बघा. संघटनेच्या अजिंक्य ही जोडी आणि 57 धावांचं उद्दिष्ट अगदी 30 चेंडूंमध्ये आतापर्यंत अर्धा पल्ला गाठण्यावर या ठिकाणी पूर्ण करताना दिसतोय. आवडे संघ पुढचा उभारायला लागेल ती म्हणजेच हॅलो. आणि या दरम्यान युट्यूबचं एक मोठं नाव खरं तर या CFC आदर चषकासाठी शुभेच्छा देण्यासाठी की त्यांचे फॉलोअर्स अगदी दिवसेंदिवस वाढत आहेत. म्हणजे त्यांच्या मी आता मुलाखत घेतल्यानंतर मला समजलं की मोर दॅन 60,000 फॉलोअर्स आय हॅव. आणि असं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे सतीश म्हात्रे युट्यूब आपलं या CFC आदर चषकाच्या वतीनं आपलं विशेष आदर सन्मान मी करत आहोत. आणि खरं तर दिवसेंदिवस हे आपले व्ह्युअर्स वाढत जावं आणि एक मोठं नाव आहे आपल्या भागातलं असू द्या अशा तुम्हाला शुभेच्छा देतोय. आणि या म्हणूनच या कार्यक्रमाच्या वतीनं शॉल पुष्पगुच्छ आणि प्रेमाची गोड आठवण सन्मान चिन्ह आपल्यासाठी देतोय. 18 चेंडू आणि 33 धावा आवश्यक आहे. आणि खरं तर ज्याप्रमाणे कलाकार आहे त्याप्रमाणे एक मोठा खेळाडू आहे ते म्हणजे आताच एक प्रीमियर लीग पार पडलं कलाकार प्रीमियर लीग. त्यामध्ये स्वतः ते सहभागी होऊन एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून विनिंग टीमचे एक चांगले खेळाडू म्हणून त्यांनी परफॉर्मन्स दाखवला. सर आपलं विशेष हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन अँड कीप इट अप. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि आमच्यासाठी 555 रुपयाची मात्र 1001 रुपयाची धनराशी आमच्यापर्यंत पोहोचवली. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. झेंडा लढवल्या हा चेंडू जोरदार टीवर आणि या ठिकाणी बाद होते म्हणजे क्रिकेट आहे. बघूया पुढचा चेंडू गोलंदाज आदित्यचा अगदी चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. रनआउटचा धोका आहे आणि रन आउट. आदित्य चांगली गोलंदाजी करतोय. अजिंक्य पाटील चांगली फलंदाजी करतोय का या मैदानावर. हा चेंडू या ठिकाणी उठवला अगदी हवेमध्ये होता. गुलाबच्या डोक्यात विकेटकडे चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पण 2 धावांचा कशाही पद्धतीची आपण शाश्वती देऊ शकत नाही. हा चेंडू उठवला आखरी आला डोक्याच्या वरून म्हणजे आपण पाहिले की लॉंग आउट डोक्याच्या वरून बिग षटकार. सुप्रिय मतदारांनी सरपंच पदावरती थेट विराजमान केल्या नावाची अनामिका म्हात्रे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः संयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जातोय. त्याच्यानंतर त्यांच्या समवेत सन्माननीय या उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय वीरेंद्र म्हात्रे सर यांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर कालभैरव ऑटो गॅरेजचे प्रोप्रायटर सन्माननीय रवींद्र पाटील
यांची शुभोपस्थिती आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल मैदानामध्ये ती जोपासली जातोय. आतापर्यंत आमच्या सीएची बांधवांची संख्या या सदस्यांची 583 आहे, 583 आहे. 179 पासून सुरू केलेला प्रवास आज 8 वर्षात 500 पर्यंत पोहोचतोय. याचं सर्वात मोठं काम आहे लोकाभिमुख कार्य हे सातत्यानं करत आलो. आणि म्हणूनच आज कदाचित या विभागात अपघात झाला तरी त्या अपघातग्रस्ताच्या घरी जाऊन खरं तर तुटपुंजी का होईना आम्ही मदत करतोय. आणि आपल्या सीएची बांधवांसाठी 2 लाख रुपयाची मदत ही सातत्यानं खरं तर आमच्या सीएची बांधवांकडून होत असतो. आणि म्हणूनच आजच्या मंचावरती आपली उपस्थिती अगदी प्रार्थनीय होती. कार्यक्रमाप्रसंगी मी विनंती करेन संयोजकांना की वशेडी ग्रामपंचायतीच्या यशस्वी सरपंचा खरं तर मासाहेब मीनाताई ठाकरेंची लेख आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची लेख आहे, राजमाता जिजाऊंची लेख आहे. आणि अशा या लेखीचा आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांचे प्रथम नागरिक आहे आणि प्रथम नागरिक म्हणून सातत्याने या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित थांबा. या ठिकाणी सन्माननीय मुख्य अतिथींमधून अनामिका ताईंचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल. खरं तर अध्यापनाचे धडे घेतले शिक्षिका आहे, आदर्शवंत शिक्षिका आणि त्याच्यानंतर सरपंच पदावर दिलेला म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक असे दोन्ही क्षेत्र खरं तर अगदी तुझ्या जवळ आहे. त्यानंतर हितेंद्र मात्रे या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचाही आदरपूर्वक सन्मान आहे. शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रचंड मोठं नाव आहे. स्वतः मला वाटते शाळा आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यादानाचं काम बघितलं. हितेंद्र मात्रे हेच त्याचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर शैली राऊत यांचा स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपल्याला मानवायचं आहे. कार्यक्रमाच्या अगदी अनुषंगाने हितेंद्र सर्वांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होताना दिसेल. त्यानंतर उपस्थितांमधून त्यांना सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ अज्ञानाचा अंधकार दूर करताना ज्ञानाचा दिवा घरोघरी लावला. वैशालीत एक छानशी शाळा, ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या तसं पाहता आम्हाला पाहत नाही. त्यानंतर संदीपजी कोळी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक्झिक्युटिव्ह आहे तर शँकर इंडिया आणि मला वाटतं मोठीचं नाटक हा खूप चांगलं होतं या कंपनीशी आणि म्हणूनच शँकर इंडिया या कंपनीची एक्झिक्युटिव्ह आदरणीय कोळी सर यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्यमंत्र्यावरती होताना दिसेल. माजी उपसरपंच जयंत दादांचंही आगमन आहे, त्यांचे आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. नावा सेवा सी आधार सामाजिक संस्था पूर्ण विभाग आणि त्यातीलच या विभागाच्या सीएची बांधवांकडून तिन्ही संघाची संघटक आपण यायचं आहे. चला अजय मात्रे ग्लोबलिंग आणि ग्लोबलिंग म्हटलं तर सन्माननीय अजयजी मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. जयंत मात्रे यांचा पहिल्यांदा सन्माननीय माजी उपसरपंच जयंत यांना विनंती असेल की प्लीज आपण आपला अजयजी मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतो. रवींद्र पाटील सिनियर एक्झिक्युटिव्ह. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज आणि संघ तुफान आणि वादळी गणितात साकारले आदित्य आपण पाहतोय. तर तुम्ही तुम्हाला हा जर आणि त्याच्यात तिसऱ्या लढतीचा खरं तर हिरो ठरला तर विश्वजित पाटील अष्टपैलू खेळाडू. आणि अर्णव या ठिकाणी सागर रंगनाथ मात्रे आहेत, सामाजिक कार्यकर्ते पाल्याचे सागरजी मात्रे. कार्यक्रमातून प्रस्थान करताना जे मान्यवर दिसत आहेत रवींद्र पाटील. माझी 2005 पासूनची बाईकची ट्रीटमेंट म्हणजे तसं पाहता आपला जसा फॅमिली डॉक्टर असतो तशा माझ्या बाईकचे फॅमिली डॉक्टर म्हणजे रवींद्र पाटील. सातत्यानं अगदी रस्त्यात कधी आजारी पडली कॉल करून विचारायचं पावसाळ्यात भर पावसात असं असं आहे, हे करा ते होईल, अशा प्रकारची अगदी योग्य ती. आता मी घरी जायला निघालो आणि आमचा सीएच्या संघटनेचा दिघाटी गावचा अध्यक्ष शैलेश पाटील जेव्हा माझ्यासोबत आहे त्याला भेटलो आणि मी आता घरी जायला निघालतो. कारण आता मॅचेस जे चालू आहे ते फक्त क्रिकेट खेळतात तेवढेच राहतात. आम्हाला फक्त इथं राहायला लागते सदस्य म्हणून, उपस्थिती दाखवावी लागते सदस्य म्हणून. तर सर्व सीएच्या संघटनेचे जे आमचे मान्यवर व्यक्ती भेटायला येतात
गावच्या त्याच्यासाठी आम्हाला इथं उपस्थिती दाखवावी लागते. साहेबांच्या आणि तर म्हणूनच तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा लढाई वाटला या माध्यमातून त्यासाठी तुम्ही बघितला. या चॅनलला मात्र लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजित आवर्जून यांचा बघा आदरपूर्वक सन्मान व्हिडिओ कसा वाटतो. केला हे जाईल. बघा आमचे शे संघटनेचे सर्व आणि सदस्य. श्री म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी चला, केला जाईल. टाटा, बाय बाय. विनंती करेल की please त्यांचा संपूर्ण हात दाबा. DAC आझाद केशव 2024 गणपती बाप्पा. तुम्ही बघितलं असं आता आवाज आहे जो सीएचे संघटनेचा आवाज आहे जो फक्त सीएचे संघटना म्हणजे कामगार आहेत एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी जे कामं करतात ते कामगार आहेत सर्व हे आम्ही आणि ते काम करता या जे आमचं काय कोणाचा ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्याच्यासाठी जी काही देणगी वगैरे येणार ती देणगीची धनराशी होणार. त्या धनराशीचा कोणाचा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्या ॲक्सिडेंटला ती धनराशी लाभली जाते. 2 लाख 3 लाखाचा काही मोबदला दिला जाते प्रत्येकी.